श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती। हर 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 महादेव। आपण भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, त्याचा अभ्यास करत आहोत। या अगोदरच्या सत्रात आपण पाहिलेलं आहे कर्म कशाला म्हणायचा, विकर्म कशाला म्हणायचा आणि अकर्म कशाला म्हणायचा। आता पुढचा श्लोक गीतेतला घेण्याच्या अगोदर मला एक व्हॉट्सअपवरती प्रश्न आला। तो प्रश्न असा होता, तो मी लिहून घेतलेला आहे। तो प्रश्न असा होता, एका श्रोत्याने प्रश्न केलेला आहे की तामसदान कशाला म्हणतात हे समजलं नाही। त्यांचा प्रश्न असा आहे की तामसदान कशाला म्हणतात ते समजलं नाही, थोडं विस्ताराने सांगा, असा त्या श्रोत्यांचा प्रश्न होता। आता भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने दानाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत, सात्विक, राजस आणि तामस। सात्विक दान, राजस दान याबद्दल काही चर्चा करत नाही। त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी तामसदान कशाला म्हणतात हे परत एक वेळ सांगतो, कारण याच्या अगोदरच्या काही सत्राच्या अगोदर या तिन्ही दानाचा सविस्तर वर्णन केलेलं आहे। तरी परंतु हे तामसदान त्याचं थोडं सविस्तर वर्णन सांगतो मी। श्रीकृष्ण महाराजांनी गीतेमध्ये जो श्लोक सांगितला आहे तामसदानाचा तो असा आहे, अदेशकाले यतदानम अपात्रेभ्यश्च दीयते असत्कृतम अवज्ञातम तत तामसम उदारतम। असा तो संस्कृत श्लोक आहे। याच्यामध्ये श्रीकृष्ण महाराज 5 गोष्टी सांगतात की देश योग्य नाही, अदेश म्हणजे ज्या ठिकाणी आपण दान देतो तो देश योग्य नाही, अकाले म्हणजे काळ योग्य नाही, अपात्रेश्च म्हणजे ज्यांना आपण दान देतो ती व्यक्ती पात्र नाही, नंतर असत्कृतम, असत्कृतम म्हणजे सत्कार रहित जे दान दिलं जातं, आणि अवज्ञातम म्हणजे अपमान करू, अवहेलना करू। तर एकेका गोष्टीचा आपण चर्चा करू। देश योग्य असावा, प्रदेश योग्य असावा। जर देश योग्य नाही, प्रदेश योग्य नाही, त्या ठिकाणी जर दान दिलं तर ते तामस दान म्हणलेलं आहे। आता उदाहरण घेऊ आपण। आता दक्षिणेकडचे काही देश आहेत, प्रांत आहेत, तिथं फार उष्णता असते, 12 महिने उष्णता असते। अशा ठिकाणी आपण गरम कपडे, स्वेटर आहेत म्हणा, शाल आहे म्हणा, ब्लँकेट आहे म्हणा, असं दान केलं तर त्याचा काही उपयोग होत नाही, कारण अगोदरच तिकडे गरमी असते। आणि तुम्ही अशा प्रकारचे दान केलात गरम कपड्याचा तर त्याचा काही उपयोग होत नाही। आता एखादी श्रीमंत देश आहे, फार श्रीमंत आहे, तिथे लोक फार श्रीमंत आहेत, अशा ना दान केलं तर त्या दानाचा काही उपयोग नाही। आता आणखीन एक उदाहरण घेऊ। काही प्रदेशामध्ये किंवा काही तालुक्यामध्ये म्हणा किंवा काही गावामध्ये पाणी भरपूर असतं, पाण्याचा काही तिथं तोटा नाही, अशा ठिकाणी पाण्यासाठी विहीर पाडल्या तर हे अशा प्रकारचे जे दान आहे ते तामसदान म्हणलेलं आहे। आता अकाले म्हणजे काळ वेळ बरोबर नाही, काळ वेळ योग्य असावी लागते दान देण्यासाठी। आता एक उदाहरण घेऊ। गावाला गाव जेवण देणं हे चांगली गोष्ट आहे, परंतु गावामध्ये एखादी व्यक्ती वारलेली आहे, त्यांची अंत्ययात्रा निघालेली आहे, त्या दिवशीच गाव जेवण देणे हे बरोबर नाही। तर काळ योग्य नाही, वेळ योग्य नाही, असं दान देणं म्हणजे
अपात्र, आदेश, अकाले, अकाळ हे दान देणं आहे, त्याला तामस दान म्हणतात. आता आणखीन एक उदाहरण घेऊ. मुलीचं लग्न ठरलेलं आहे, मदत करायची आहे, परंतु मुलीच्या लग्नाच्या अगोदर मदत करावी. मुलीचं लग्न होऊन गेलं मग मदत करण्यात काय उपयोग नाही, फायदा नाही. त्याच्यानंतर जर मदत केला तर ते तामस दान ठरलं जातं. कसं की गाडी निघून गेल्यानंतर, बस निघून गेल्यानंतर आपण बस स्टँडवर जावं, तशा प्रकारची गोष्ट आहे. म्हणून कोणतीही गोष्ट किंवा कोणतंही दान जे आहे काळ वेळेप्रमाणे द्यावं. अपात्रेश्च म्हणतात. अपात्र म्हणजे कोण? म्हणजे दान घेणारी जी व्यक्ती आहे ती पात्र असावी, योग्य असावी. अयोग्य व्यक्तीला दान देऊ नये असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात. आता अपात्र व्यक्ती कोण आहे? माझ्या मताप्रमाणे जी व्यक्ती किंवा जी संस्था आपल्या समाजाच्या विरुद्ध, धर्माच्या विरुद्ध आणि देशाच्या विरुद्ध कार्य करते, अशी व्यक्ती, अशी संघटना, ती अपात्र व्यक्ती आहे. अपात्र त्यांना दान करू नये. समाजाविरुद्ध कार्य करतात, देशाविरुद्ध कार्य करतात, धर्माविरुद्ध कार्य करतात, अशा व्यक्तींना दान देऊ नये, ते अपात्र आहेत. आता काही आहेत, चोर आहेत, डाकू आहेत, वाटसरू आहेत, नंतर जुगार खेळणारे आहेत, दारू पिणारे आहेत. असे जे व्यक्ती असतात ते अपात्र म्हणलेलं आहे. आता आणखीन एक, मोठ्या शहरामध्ये आपण पाहतो, पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये रस्त्यावरती बऱ्याच बायका भीक मागतात. काखेमध्ये एक लहान लेकरू असतं आणि त्या लेकराला घेऊन ते भीक मागतात, काहीतरी द्या म्हणतात. होतं काय ते, हा एक प्रकारचा धंदा आहे. मोठ्या शहरामध्ये एक प्रकारचा धंदा आहे. अशा ज्या बायका जे भीक मागतात ते धंदा करतात. कोणीतरी एजंट असतो, तो एजंट त्या बायांना भीक मागायला लावतो. ते मूल त्या बाईचं नसतं, कुठून तरी पळवून आणलेलं असतं, लहान असतं. आणि अशा प्रकारच्या बायका ज्या आहेत, स्त्रिया आहेत, ते भीक मागतात. त्यांना काही खायला दिलं तर ते घेत नाहीत. ते काय म्हणतात, आम्हाला पैसे द्या. हा आमचा अनुभव आहे, तुम्हाला पण आलेला असेल अनुभव मोठ्या शहरामध्ये. तर असे जे व्यक्ती असतात त्या व्यक्तींना दान देऊ नये, ते अपात्र आहेत. अशा प्रकारचे अपात्र व्यक्तीला दान देऊ नये. आणखीन काय म्हणतात श्रीकृष्ण महाराज, असत्कृतम, म्हणजे कोणतंही दान द्यायचं असेल तर त्या व्यक्तीचा सत्कार करून द्यावा, त्यांचा आदर करून द्यावा, त्यांना अपमानित करू नये. अवज्ञानम म्हणजे सत्कार तर सोडा, अपमान करून द्यायचं, अवहेलना करायची, हाडतूड करायचं, शिवीगाळ करायची. तर सत्काररहित, अपमान करून दिलेलं दान असते ते तामस दान म्हणलेलं आहे. आता एखादी भिकारी येतो आपल्या घरी, दारी येतो भीक मागण्यासाठी. मग आपण काय म्हणतो, अरे एवढा हट्टाकट्टा आहेस, काम कर. काम करत नाहीस, नुसता भीक मागतोस, असं हाडतूड करायचं, त्याचा अपमान करायचा आणि त्याला दान द्यायचं. काही वेळेस कसं होतं, काही जण अगोदरच्या काळामध्ये असा एखादी भिकारी आपल्या दारी आला तर हे श्रीमंत लोक काय करायचे, हे बघ म्हणे तुला जीव घालतो, तुला भूक लागली ना मी जीव देतो, जेवण देतो तुला, पण एक काम कर, माझं काम कर, मला लाकडं फोडून दे. असं करून त्या गरिबाचा फायदा घेतात, त्याच्याकडनं लाकडं फोडून घेतात आणि मग जेवण देतात. जेवायला देतात असं नाही, परंतु त्याच्याकडनं आपण सेवा करून घेतो, त्याचा गैरफायदा घेतो, त्याचा असहायतेचा गैरफायदा घेतो, त्याच्या लाचारीचा गैरफायदा घेतो, तिच्या गरिबीचा गैरफायदा घेतो आणि मग दान देतो. अशा प्रकारच्या दान जे आहे ते तामस दान म्हणलेलं आहे. आणखीन एक मला आठवतं, अगोदरचे जमीनदार जे होते
श्रीमंत लोक होते, कोणी गरीब आलं, मुलीचं लग्न ठरलेलं आहे त्या काळामध्ये, तर ते म्हणायचे, सावकार, मालक, मुलीचं लग्न ठरलेलं आहे, काहीतरी मदत करा. बरं, किती पाहिजे तुला? 1000 रुपये द्या म्हणे. त्या काळाची गोष्ट. ठीक आहे, देतो म्हणे 1000 रुपये. मग कधी देतोस? देतो म्हणे, तुमच्याकडे नोकरी करेन, नाहीतर काहीतरी रोजगार वगैरे करून 1 वर्षात देतो. बरं ठीक आहे. मग तो सावकार 1000 रुपये द्यायचा. सावकार म्हणण्यापेक्षा त्याचा दिवाण जो होत असायचा तो 1000 रुपये द्यायचा. परंतु त्या गरिबाकडनं 10,000 रुपये दिले म्हणून अंगठा करून घ्यायचे. कारण त्या गरिबांना काय वाचता येत नव्हतं, पण त्याच्याकडनं काय करायचं, 10,000 रुपये घेतले, 10,000 रुपये दिले असं म्हणून अंगठा घ्यायचा. अशा प्रकारची जी मदत आहे, अशा प्रकारचं दान आहे, ते तामस दान म्हणलेलं आहे. असे बरंच काही सांगता येईल याच्यामध्ये, परंतु आपण आता आपल्या मुख्य विषयाकडे वळू. तर हे तामस दान जे म्हणलेलं आहे, याचा विस्तार केलेला आहे. प्रश्नकर्त्याचं समाधान झालं असेल असं मला वाटतं. आता श्रीकृष्ण महाराज पुढचा श्लोक काय सांगतात ते बघू. कर्म तर करायलाच पाहिजे, कर्म केल्यापासून गत्यंतर नाही. आता तो जो बुद्धिमान मनुष्य आहे, अगोदर आपण सत्रामध्ये पाहिला, बुद्धिमान मनुष्य, पंडित जे आहेत ते कशा प्रकारचे कर्म करतात. तो श्लोक असा आहे, कर्मणी अकर्मय पश्येत, अकर्मणी च कर्मयः, स बुद्धिमान मनुष्येषु सयुक्ता कृत्स्न कर्म कृत. सयुक्ता कृत्स्न कर्म कृत म्हणजे कर्मणी अकर्मः, म्हणजे कर्मामध्ये अकर्म पाहायचं. कर्म आहे त्याच्यामध्ये अकर्म पाहायचं. अकर्मणीच कर्म म्हणजे अकर्मामध्ये कर्म पाहायचं, कर्मामध्ये अकर्म पाहायचं आणि अकर्मामध्ये कर्म पाहायचं. असा जो मनुष्य, असा जो कोणी कार्य करतो तो मनुष्यामध्ये बुद्धिमान आहे, त्याचा तो योगयुक्त आहे. तो सर्व प्रकारचे कर्म करीत असला तरी तो काही करत नाही, तो योगयुक्त आहे, कर्मयोगी आहे, असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात. आता कर्मामध्ये अकर्म पाहणे आणि अकर्मामध्ये कर्म पाहणे हे काही लवकर समजत नाही. तर आपण पाहू की अकर्मात कर्म आणि कर्मात अकर्म कसं असतं. ते खरं अकर्म आहे, पण आपण त्याला कर्म समजतो, किंवा कर्म आहे त्याच्यामध्ये अकर्म समजतो. हा बुद्धिमान मनुष्याचं काम आहे. आता पहा, कर्मामध्ये अकर्म कसं पाहायचं. आपण ट्रेनमध्ये बसलो आणि ट्रेन चाललेली आहे आणि आपण खिडकीच्या बाहेर पाहिलं तर काय दिसतं आपणाला. त्यावेळेस झाडे जे आहेत ते मागे पळत आहेत. म्हणजे आपल्याला काय वाटतं की ते झाडे कर्म करत आहेत, मागे फिरत आहेत, चालत आहेत, म्हणजे ते कर्म करत आहेत. परंतु खरोखरचा बुद्धिमान मनुष्य जो असतो त्याला समजत असतं की झाडे काही पळत नाहीत, झाडे स्थिरच आहेत, म्हणजे कर्म करत नाहीत. समजलं का मी काय म्हणतो ते? हे समजणं थोडं कठीण जातं की अकर्मामध्ये कर्म आणि कर्मामध्ये अकर्म. म्हणजे कर्म जे करत आहे आपल्याला वाटतं की झाडे पळत आहेत मागे, म्हणजे ते कर्म करत आहेत. परंतु बुद्धिमान मनुष्य, पंडित मनुष्य असतो, त्याला माहीत असतं की झाडे काही पळत नाहीत, आपली ट्रेन चाललेली आहे. म्हणजे ते जे आपण कर्म करतात आपल्याला जे वाटतं ते तसं नसून झाडे स्थिर आहेत. अशा प्रकारची जी समजूत आहे म्हणा, किंवा ते बुद्धिमान मनुष्य समजतात, त्याला कर्मात अकर्म असं म्हणतात. आता याच्यामध्ये
ज्ञानेश्वर महाराज पण एक उदाहरण देतात, फार चांगल्या प्रकारचं उदाहरण देतात. अथवा नावे हन जो रिगे, तो थडियेचे रूक जाता देखे वेगे, त्याची साचोकारे जो पाहे लागे, तव रूख म्हणे अचळ. म्हणजे एखादा मनुष्य नावेतून जात आहे आणि नावेतून जात असताना त्या तळ्याच्या किंवा नदीच्या कडची झाडं त्याला चालत असलेली दिसतात. आता आपण जसं ट्रेनचं रेल्वेचं उदाहरण घेतलं तशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजने उदाहरण दिलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये, की एखादा मनुष्य नावेतून जात आहे, परंतु त्याला काय दिसतं की तळ्याच्या काठी किंवा नदीच्या काठची जी झाडं आहेत ते चालत आहेत, मागे मागे जात आहेत. त्या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराजाच्या काळामध्ये रेल्वे नसेल, ती असती तर ज्ञानेश्वर महाराजांनी रेल्वेचं उदाहरण दिलं असतं. अशाच प्रकारचं उदाहरण आहे. आणखीन एक उदाहरण आहे फार महत्त्वाचं, हे ज्ञानेश्वर महाराज देतात. आपण नेहमी पाहतो बघा, सूर्य उगवतो, पूर्व दिशेला उगवतो, दुपारी माथ्यावरती येतो, नंतर संध्याकाळी पश्चिम दिशेला मावळतो. म्हणजे काय, सूर्य जो आहे दिवसा पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, सूर्य चालत आहे म्हणजे तो कर्म करीत आहे, बरोबर. सूर्य, आपण जे चालणं म्हणजे कर्म आहे, तसं सूर्याचं हे चालणं हे कर्म आहे, हे आपणाला वाटतं. परंतु बुद्धिमान मनुष्य काय आहे, तो समजतो, ज्ञानी पंडित आहे, की सूर्य काही चालत नाही, सूर्य एका जागीच आहे. म्हणजे याला काय म्हणायचं की कर्मामध्ये अकर्म पाहणे असं म्हणायचं. तर त्याचा श्लोक असा फार चांगला आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, आणि उदो अस्तुचेनी प्रमाणे, आणि उदो अस्तूची प्रमाणे, जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कर्मत्व जाणे कर्मची असता. आता प्रमाण आहे की सूर्याचा उदय होतो, अस्त होतो म्हणजे मावळतो. जसे न चालता सूर्याचे चालणे, सूर्य काही चालत नाही परंतु चालल्यासारखा वाटतो, तैसे नैष्कर्मत्व जाणे कर्मची असता. म्हणजे सूर्य उगवला, डोक्यावरती आला, नंतर पश्चिमेला मावळला, हे आपल्याला दिसतं. परंतु ज्ञानी मनुष्याला माहीत असतं की सूर्य काय असं चालत नाही आहे, सूर्य एकाच ठिकाणी आहे, तो काही कर्म करत नाही. म्हणजे काय झालं, कर्मामध्ये अकर्म पाहणं. आता ह्याचा ज्यावेळेस अभ्यास मी करत होतो त्यावेळेस मला समजलं की ज्ञानेश्वर महाराजाला त्या काळामध्ये माहीत होतं की सूर्य चालत नाही, सूर्य स्थिर आहे, सूर्य गतिमान नाही, फक्त पृथ्वी आपल्या अक्षाभोवती फिरते आणि असं भासतं की सूर्य चालत आहे. हा जो सिद्धांत आहे, सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते, आपल्या अक्षाभोवती फिरते, हा शोध आधुनिक काळामध्ये पहिल्या प्रथम निकोलस कोपर्निकस यांनी मांडला होता. 1543 साली हा सिद्धांत मांडला होता. नंतर त्याची पुष्टी गॅलिलिओने 1610 मध्ये केली की सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी फिरते. पण ज्ञानेश्वर महाराज 16 वर्षाचे असताना ही ज्ञानेश्वरी त्यांनी लिहिलेली आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी. केव्हा, ज्ञानेश्वरामध्ये उल्लेख आहे शके 1290 मध्ये हे ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. म्हणजे हे निकोलस आणि गॅलिलिओच्या कितीतरी अगोदर ज्ञानेश्वर महाराजांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना माहीत होतं की सूर्य स्थिर आहे. आपल्या शास्त्रामध्ये उल्लेख येतो की आर्यभट्टांनी हा पहिला सिद्धांत मांडला. आर्यभट्टीय ग्रंथ म्हणून आहे, त्याच्यामध्ये 499 साली त्यांनी हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथामध्ये हा उल्लेख होता की सूर्य स्थिर आहे, सूर्य काही फिरत नाही, सूर्य एका ठिकाणी स्थिर आहे
हा सिद्धांत त्यांनी मांडला होता. आता मला काही माहीत नाही की ज्ञानेश्वर महाराजांनी आर्यभट्टी या ग्रंथ वाचला होता का नाही, तरी परंतु ज्ञानेश्वर महाराजाला हे माहीत होतं की सूर्य स्थिर आहे. तसा कर्मामध्ये अकर्म पाहणं हे आहे. आता अकर्मामध्ये कर्म कसं पाहायचं? अकर्म आहे, कोणी अकर्म करतोय म्हणजे काहीच करत नाही, परंतु तो काहीतरी करतोय, हे कसं पाहायचं? हे बुद्धिमान मनुष्य, पंडित मनुष्य हे कसं ओळखतात हे आपण आता पुढच्या सत्रात पाहू. हे सत्र आता इथेच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.